ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तेरवाड प्रभाग क्रमांक 4 मध्ये विकास कामांना सुरुवात, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण। तेरवाड तालुका शिरोळ येथे ग्रामपंचायत प्रशासनाने कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली असल्याने नागरिकांमधून ग्रामपंचायत विषयी समाधान व्यक्त केले जात आहे। सध्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये भूमिगत गटारीचं काम सुरू आहे। प्रभागातील सर्वच महिला, पुरुष व तरुणांनी हे काम चांगलं होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली। ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच जालिंदर शांडगे यांनी विशेष लक्ष देऊन नागरिकांच्या भौतिक सुविधा पूर्ण व्हाव्यात यासाठी जास्तीत जास्त विकास निधी खर्च केला। एकंदरीत प्रभाग 4 मधील सुरू असलेल्या विकास कामाबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त होतंय। माझे नाव राजेश्री रावसाहेब कराय। आमची काय या गटारीबद्दल काय तक्रार नाही। काम व्यवस्थित व्हायला काम व्यवस्थित झाले। ग्रामपंचायतच्या कामाबद्दल समाधान आहे ना? हां म्हणजे आता व्हायला लागली आणि आता काम व्यवस्थित व्हायला। हां व्हायला। माझं नाव सचिन कांबळे, वार्ड नंबर 4 या ठिकाणी गटारीचं काम चालू आहे। काही काळ तक्रारीच्या अडचणीमुळे काम बंद होतं। आज या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे। आमच्या वार्डामध्ये आतापर्यंत काम सगळं चांगलं झालेलं आहे आणि आमचं एक मत आहे की इथं कोणीही तक्रार करू नये। आता आत्ताच्या कंडिशनला आमचं काम सगळी ढाळविळी व्यवस्थित झालेलं आहे, तरीसुद्धा लोक आम्हाला अडचण करतात। इथं आमचं काम पूर्ण करून लवकरात लवकर पूर्ण करून देणे हीच विनंती आहे। तक्रार कोण करायला? तक्रार आमची कोणाचीच नाही आहे। नाही, हे काम चांगलं नाही म्हणून तक्रार कोण करायला? आमच्या इकडे काम करणाऱ्या आता इथं तक्रार नाही, इथं आमची तर कोणाची तक्रार नाही आहे। हे का काम बंद पडाले, का वर्ण स्थानिक कुणाची अडचण आहे, कोण राजकारण करलं हे आम्हाला या गोष्टी माहीत नाही। आणि आता सध्याला जे आता आज काम चालू झालं आहे हे आमचं काम पूर्ण करून लवकरात लवकर पाहिजे, कारण की घाण पाण्याचा आम्हाला त्रास व्हायला आहे। या ठिकाणी स्थानिक लोकांची कुठली अडचण नाही, काही नाही। सध्या काम चालू असताना आजूबाजूच्या लोकांना ह्या गटारीचा त्रास होत असताना काम चालू केलेलं आहे। ग्रामपंचायतच्या सदस्यांनी मिळून सगळं काल तक्रार केल्यामुळे आणि परत चालू केले, काम बंद होतं ते। आता आणि कोण काम बंद पडलं हे आम्हाला माहीत नाही, तरी पण स्थानिक राजकारण यात न आणता आम्हाला गटर पूर्ण करून द्यावी। लोकांना, स्थानिकांना इथला त्रास व्हायला लागला गटरीचा, घाण पाणी उघड्यावर सगळे डासांचा वगैरे त्रास व्हायला आहे, त्यामुळे ही गटर लवकरात लवकर आम्हाला पूर्ण करून द्यावी यांनी सदस्यांनी गावातले मिळून। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड।